नमस्कार. सतसाहेब आपलं नाव? चंद्रकांत दास चव्हाण, आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी सलून व्यावसायिक आहे. RTO ऑफिसजवळ माझं सलून आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 10 जानेवारी 2014 या रोजी मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण केली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी इतर देवी देवतांची म्हणजे सर्व महादेवाची, कृष्णाची, त्याच्यानंतर आपले गणपती उत्सव, नवरात्र, या सर्व देवी देवतांची मी भक्ती करत होतो. त्याचप्रमाणे मी दर श्रावण महिन्यामध्ये मी संपूर्ण महिना उपवास करायचो आणि श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारण्यासाठी जायचो, 20 किलोमीटरची फेरी. त्याच्यानंतर गणपतीची स्थापना करून 10 दिवस आराधना करायचो. नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचे उपवास पण करायचो. पण एवढं सर्व करत असताना कुठल्याही प्रकारचा लाभ मला झालेला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे, जी पारंपरिक भक्तिसाधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, तीर्थाला जाणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्तिविधी आपण करत होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझे एक मित्र आहेत पेठरोड येथे. ते नेहमी आश्रमात जायचे आणि एक दिवस घरी आले असता मी खूप नशापाणी करायचो. तर आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे व्हायचं नेहमी. मग त्यांना आम्ही पाणी वगैरे देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुमच्या घरचं पाणी वगैरे काही घेऊ शकत नाही, कारण तुमची इकडं मांस मच्छी केली जाते, त्याच्यामुळं आम्ही तुमच्या इथं घेऊ शकत नाही. पण आम्ही तर अगोदरपासून मित्र होतो. म्हटलं पहिले तर आपण सर्व एकत्रच सगळं करायचं, खाणं पिणं. मग आता काय असा प्रॉब्लेम झाला? म्हणे मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेतल्यानंतर जिथं मांस मच्छी वगैरे होते, तिथं दारू वगैरे पितात, तिथं आम्ही पाणीसुद्धा घेत नाही. असं बोलल्यावर मग मला शॉकच लागला. तर माझ्या आईने सांगितलं, भाऊ तुम्ही जिथं गेले होते तिथं माझ्या मुलाला तुम्ही घेऊन जा. याचं बी व्यसन खूप जडलं याला. हा खूप व्यसन करतो, दारू पितो, गुटखा खातो. तर याला तुम्ही तुमच्या आश्रमामध्ये तुमच्या कुठं गुरुजी असेल तिकडे यांना घेऊन जा आणि यांची दारू नशा सोडवून आणा. त्यांनी आमच्या आईला एवढं ज्ञान समजून सांगितलं गुरुजींबद्दल, संत रामपालजी महाराजांबद्दल. तर आमच्या आईला प्रेरणा झाली की त्यांनी सांगितलं की मी तुला भाड्याला पैसे देते भाऊ, पण याला हरियाणाला घेऊन जा आणि याचे नशामुक्तीसाठी प्रयत्न करा तुम्ही. यांना बी दीक्षा देऊनच आणा, मी पैसे खर्च करते, असं आमची आई बोलली. आणि मग आम्ही एक दिवस त्यांच्याबरोबर हरियाणाला गेलो आणि 10 जानेवारी 2014 रोजी मी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र होते त्यांनी सर्वप्रथम आपल्याला संत रामपालजी महाराजांची माहिती दिली आणि संत रामपालजी महाराज साधकाला व्यसनापासून मुक्त करतात असं त्यांनी तुम्हाला पटवून सांगितलं आणि म्हणून आपण आपल्या आईच्या आग्रहास्तव आणि आपल्या जो बंधू आहेत, जो मित्र आहेत, जो सखा आहे, त्याने जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि हरियाणाला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं त्यातून आपली सुटका झाली का? आणि त्याचप्रमाणे या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काय काय अनुभव आलेत? मी जेव्हा तिथे जाऊन नामदीक्षा घेतली तर कोणालाही असा भरोसा वाटला नव्हता की एवढं व्यसन करणारा माणूस हा व्यसनमुक्त होईल बा, नशामुक्त होईल. पण परमात्माची अशी दया झाली, ज्या दिवशी संत रामपालजी महाराजांचा हात माझ्या डोक्यावर पडला आशीर्वादाचा आणि त्यांनी दिलेले मंत्र जाप जसे जसे वाढत गेले माझ्याकडनं, तसतसे माझ्यामधले सर्व विकार दूर होत गेले आणि मी आज एक नशामुक्त जीवन जगतोय. त्या दिवसापासून मी आणि माझा परिवार एकदम सुखी झालेलो आहोत. तर इतकं सर्व मी नशा करायचो की 24 तास समजा असं की मी नशेतच असायचो. थोडंसं टेन्शनमध्ये असल्यामुळं मला ते नशेची आदत लागून गेली होती. मी अगोदरपासून नव्हतो तसा, पण मग जेव्हा ते सोडण्यासाठी मग खूप प्रयत्न केले मी. बाबा लोकांकडे गेलो, माळी घातल्या, परत त्या नशामुक्तीच्या गोळ्या पण घेतल्या. हे सर्व करूनसुद्धा नशामुक्ती माझी झालेली नव्हती. सर्व फेल झालं होतं. तरी मी परत परत ते नशा करायचोच. नशा मी अशा प्रकारे करायचो की तो गुटखा एका दिवसामध्ये 30 ते 40 पुड्या, जी पुडी त्यावेळेला ₹2 एक पुडी होती, तर अशा माझ्या 30 ते 40 पुड्या एका दिवसामध्ये व्हायच्या. त्यानंतर ड्रिंकसुद्धा मी एखाद्याबरोबर जर गेलो तर त्याचं काही माप नसायचं. एकदा प्यायला सुरुवात केली की अनगिनत म्हणजे फार सांगता येणार नाही इतक्या प्रमाणामध्ये ती ड्रिंक आमच्याकडनं होऊन जायची. तर याच्यामुळं संसारामध्ये खूप मोठी हानी व्हायची.
घरामध्ये कलह व्हायचं, सारखा सारखा नेहमी कटकटी भानगडी होत राहायच्या. तर मग त्याच्यापासून आम्हाला ही मुक्ती मिळाली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यामुळे या सर्व याच्यातून सुटका झाली. आणखी एक लाभ मला असं सांगावासा वाटतो. संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही निघालेलो होतो आणि माझ्या छोट्या मुलाची खूपच तब्येत बिघडलेली होती. तो जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाचा होता. पण त्याला इतका ताप होता की त्याला ॲडमिटच करावं लागलं. इकडे मुलाला ॲडमिट केलं आणि तिकडं जायचा आदेश होता आम्हाला. तर आम्ही मुलाला मी स्वतः ॲडमिट करून आणि तिकडं जायला निघालो. डॉक्टरांना सांगितलं की सर, हा मुलगा तुमच्या ताब्यात दिला आहे, बाकी आमचे गुरुजी बघतील. संत रामपालजी महाराजांच्या भरोश्यावर मी आश्रममध्ये चाललो आहे. तिकडून आल्यावर काय तुमची फी वगैरे असेल ती मी बघल, पण मी आता काही इथे थांबू शकत नाही. एवढं सांगून मी तिकडे गेलो. तिकडून येऊपर्यंत माझा मुलगा 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर जेव्हा मी परत आलो, तर गुरुजींच्या दयेने एकदम ठणठणीत झालेला होता, जो एकदम बेशुद्ध होण्याच्या अवस्थेमध्ये आलेला होता. तर तो मुलगा तिकडून येऊपर्यंत एकदम क्लिअर झालेला होता. संत रामपालजी महाराजांना मी प्रार्थना केली, परमात्मा हा बच्चा तुमचा आहे, माझा नाही. मी परमात्मावर भरोसा ठेवून तिकडं आश्रममध्ये निघून गेलो. तर परमात्माची दया अशी झाली का तो न बोलणारा मुलगा, बेशुद्ध अवस्थेत असणारा मुलगा एकदम खडखडीत माझ्याशी फोनवर बोलू लागला का पप्पा तुम्ही केव्हा येत आहे, पप्पा तुम्ही केव्हा येत आहे. असा मला हा मोठा चमत्कार त्यावेळेला झालेला आहे परमात्माचा, संत रामपालजी महाराजांचा. सर, जसं तुम्ही सांगतात की ह्यापूर्वी आपण जे काही व्यसन करत होतात दारूच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे गुटख्याच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी आपली बरीचशी जी राशी आहे जी कमवलेली, ती पूर्णपणे आपली वाया जात होती आणि घरामध्ये कलह आणि दुःख आपल्या घरामध्ये सतत नांदत होतं. तर मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण या मार्गात आलेत, तर संत रामपालजी महाराजांनी असं आपल्याला काय सांगितलं आणि असं काय ज्ञान दिलं किंवा काय गुरुमंत्र दिला की ज्याच्या जोरावर आपली ही नशापासून आपली मुक्तता झाली? मला जसं संत रामपालजी महाराजांनी दीक्षा दिली, त्या दिवशी मंत्रदीक्षा मिळाल्यापासून ते मंत्राच्या प्रभावानेच माझ्या मनातले सर्व विकार दूर झाले. आणि संत रामपालजी महाराज सत्संगामधून जे या वाईट प्रवृत्ती, वाईट विकारापासून जे आपल्याला हानी होती, ते ज्ञान जसं जसं समजत गेलं मला की दारू पिल्याने माणूस कुत्र्याच्या योनीमध्ये जातो, वाईट योनीमध्ये जातो. म्हणून ह्या सगळ्या याच्या भीतीपोटी मग ते हळूहळू सर्व माझ्या मनातले विकार दूर होत गेले ज्ञानाने. संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकून या सर्व विकार माझे निघून गेले. सर, मला असं विचारायचं आहे की आज 2024 चालू आहे आणि आजच्या घडीला व्यसनापासून मुक्त होऊन आपल्याला किती वर्षे लोटलेले आहे आणि आजच्या कंडिशनला आपल्या घरामध्ये परिस्थिती कशी आहे? मी जानेवारी 2014 रोजी नामदीक्षा घेतली. त्या दिवसापासून आजपर्यंत 2024 साल सुरू आहे. तर मला कंप्लीट 10 वर्ष पूर्ण झाली आहे. 10 वर्षापासून मी कुठल्याही प्रकारची नशेला हात लावलेला नाही आणि कुठल्याही गुटखा, दारू, सिगरेट, तंबाखू मी तर स्वतः करतच नाही आणि दुसरं कोणी केलं तरी आता मला सहन होत नाही. म्हणजे माझ्या दुकानात येणाऱ्या कस्टमरलासुद्धा मी विरोध करतो की दुकानामध्ये इथं कुठल्याही अशा प्रकारचं व्यसन करायचं नाही. मी जेव्हा आश्रमात जायचं ठरवलं होतं, तर जाता जाता मी 2 गुटख्याच्या पुढे म्हणजे जवळजवळ मी 100 ते 120 पुड्या इथून तिथं जाऊपर्यंत मी खाल्लेल्या होत्या. आणि म्हणजे इतकं मी त्याच्या आहारी गेलेलो होतो. तर असं मला स्वतःला असं वाटायला लागलं होतं की आता मला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा मोठा आजार झाल्याशिवाय मला राहणार नाही. कारण की मी दिवसा पण आणि रात्री झोपताना पण ते गुटखा खाऊनच झोपायचो. इतका अधीन झालो होतो त्या व्यसनाच्या. तर आता ते सगळं माझं व्यसन दूर झालेलं आहे. तर मला या पूर्ण परमात्माचं, संत रामपालजी महाराजांचं असे ज्ञान प्राप्त झालेलं आहे की ह्याच्यामुळं काय दुर्गती होती, आपण कसं याच्यामुळं आपली दुर्गती होती, मोक्ष मार्ग जो आहे, ही घेतलेली दीक्षा संत रामपालजी महाराजांची, या गोष्टींनी जर आपण हात वगैरे लावला तर त्याच्याने सुद्धा नामदीक्षा खंडित होती. म्हणून मी माझ्या जीवनाचं जे कल्याण करायचं आहे तर त्याचं मी हे करू शकत नाही. कारण की हा मनुष्य जन्म एकदाच भेटलेला आहे आणि तो संत रामपालजी महाराजच ते पूर्ण गुरु आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला ही नामदीक्षा घेतल्यावर मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो. या धर्तीवर संत रामपालजी महाराज सोडून कुठलेही संत नाही आहे की ज्यांच्याकडे मोक्षाचा मार्ग आहे. हे संत रामपालजी महाराजांचं ज्ञानच असं आहे की जे या गोष्टीला मधुरा पिवे कडवा पाणी 70 जन्म कुत्ते के जानी, म्हणजे हे जर दारूला जर आपण नुसतं एक घोट पिला तर 70 जन्म कुत्र्याचे होतात असं परमात्माच्या ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. तर ते ज्ञान परमात्माचं मला माहीत झाल्यामुळं
मी त्याला हात तर काय लावू शकत, पण काहीच म्हणजे कोणाला दुसऱ्याला आणूनसुद्धा देऊ शकत नाही किंवा कोणाकडे बोट दाखवून सांगूसुद्धा शकत नाही की इथं भेटतं म्हणून. असे आम्हाला संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे. आणि मला जे भेटलेलं आहे तर ज्याच्याने नामदीक्षा खंडित होती, ज्याला हात लावल्याने सुद्धा नामदीक्षा खंडित होती, अशा वस्तूला मी करोडो रुपये काय संपूर्ण विश्वातली प्रॉपर्टी जरी दिली तरी मी हे करू शकत नाही. तर संत रामपालजी महाराजांचा अनुयायी त्या वस्तूला हातसुद्धा लावणार नाही, तर खाण्यापिण्याची गोष्टच खूप दूर आहे, असं आमच्या संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे. तर ह्या 10 वर्षामध्ये माझे इतकी मोठी आर्थिक बचत झालेली आहे की मी सांगू शकत नाही. समजा महिन्याला माझे जवळजवळ 5 ते 10 हजार रुपये या नशेमध्येच जायचे, दारू आणि गुटख्यामध्ये. हे सर्व माझं तेव्हापासून 10 वर्षापासून वाचलं. आणि माझ्यावर जो कर्जाचा डोंगर होता, मी दुकान लोनवर घेतलेलं होतं, तर ते सुद्धा माझं परमात्माच्या संत रामपालजी महाराजांच्या दयेने 2017 सालीच संपूर्ण नील झालेलं आहे आणि आज मी कर्जमुक्त आहे. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जे काही व्यसन जडलेलं आहे ते दूर झालेलं आहे. हा एक मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेला आहे. मला हे विचारायचं, या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला किंवा आपल्या परिवाराला काय काय अनुभव किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? माझ्या परिवारामध्ये सर्वात मोठा लाभ असा झाला की माझी मुलगी आहे, तर माझी मुलगी संत रामपालजी महाराजांच्या नियमानुसार, ज्याला विवाह म्हणतो आपण, तर ते संत रामपालजी महाराजांच्या याच्यामध्ये त्याला विवाह, रमेने विवाह म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये कुठलाही पाखंड केला जात नाही, कुठल्याही प्रकारचा बँड बाजा बारात कुठलेही कुरिवाज केलं जात नाही, रीतिरिवाज केले जात नाही. एकदम साध्या सिंपल आणि 17 मिनिटामध्ये हा रमेने विवाह होतो संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांचा. तर त्या पद्धतीने माझ्या मुलीचा विवाह एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने सत्संग झाल्यानंतर 17 मिनिटामध्ये ती रमेनी विवाह संपन्न झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या मुलीचा जो विवाह झालेला आहे तो संत रामपालजी महाराजांच्या गुरुवाणीमध्ये झालेला आहे. केवळ 17 मिनिटाच्या रमणीमध्ये आपल्या मुलीचा विवाह झालेला आहे. मला हे विचारायचं आहे की या विवाहासाठी जो होणारा खर्च आहे तो किती झालेला आहे आणि तो कोणी केलेला आहे? त्याचप्रमाणे जे आपल्या मुलीचे जे घरचे आहेत, जे सासरचे आहेत, त्यांनी आपल्या मुलीकडे किंवा तुमच्याकडे किती पैशांची मागणी केली होती किंवा विवाहानंतर आपण त्यांना काय राशी दिली किंवा काही साधनं, काही सामुग्री आपण त्यांना दिली का? नाही, संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेतानाच नियम असा आहे की जेव्हाही तुम्ही तुमच्या मुलीमुलांचा विवाह कराल, या साध्या सिंपल पद्धतीने झाला पाहिजे. तर कुठल्याही मुलीच्या वडिलांना आपली मुलगी बोज नाही वाटली पाहिजे. हा संत रामपालजी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश आहे. का की भ्रूण हत्या होते आहे, मुलींची भ्रूण हत्या होते, हे सर्वात पहिले बंद करायचं आहे संत रामपालजी महाराजांना. म्हणून त्यांचं दीक्षा घेतानाच अट अशी असते संत रामपालजी महाराजांची की तुम्ही मुलीच्या विवाहामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च करणार नाही किंवा कुठलीही वस्तू देणार घेणार नाही, सोनं नाणं देणार घेणार नाही. हे सगळे नियम मान्य असेल तरच तुम्हाला गुरुदीक्षा दिली जाते. म्हणून मलाही कुठल्या प्रकारचा 1 रुपया खर्च आलेला नाही आहे. आणि तिकडच्या मुलीच्या सासरकडच्यांनी सुद्धा कुठल्याही गोष्टीचा, ते पण भक्त परिवारातलेच असल्यामुळं, संत रामपालजी महाराजांचे अनुयायी असल्यामुळे त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही आहे. त्यासाठी मला कुठलाही 1 रुपया देखील खर्च आलेला नाही. आणि याच्यामुळं माझा परिवारसुद्धा सर्व खूप सुखी आहे आणि खूप आनंदात आहे. मुलगीसुद्धा माझी ज्या घरामध्ये दिलेली आहे ते सुद्धा संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची जात वगैरे मानत नाही. कुठलेही आमच्या गुरुजींची शिकवणच अशी आहे संत रामपालजी महाराजांची की जातीभेद करायचा नाही, परमात्माचेच सर्व लेकरं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही भक्त परिवारामध्येच आमच्या मुलीला दिलेलं आहे. तिथं तिचा संसारसुद्धा खूप आनंदात चालू आहे. ते सुद्धा खूप सुखी आहे, आनंदी आहे. त्याच्यामुळं मी खूप समाधानी आहे संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळं आणि त्याच्यामध्ये मुलीचा विवाह झाल्यामुळं. असा विवाह सर्वांनीच करावा ही माझी सर्वांना प्रार्थना आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं त्यातून आपली मुक्तता झाली आणि शारीरिक, मानसिक, आर्थिक असे बरेचसे लाभ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, त्याचप्रमाणे जे समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आज आपल्या हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? माझी सर्वांना हीच प्रार्थना राहील की ज्याप्रमाणे मला अशक्य असलेले सगळे नशा पाणी शोक हे कुठेही मी बाहेर प्रयत्न करूनसुद्धा कुठल्याही पद्धतीने सुटत नव्हते, तर तेच आज संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळं माझे एका दिवसामध्ये सर्व विकार निघून गेलेले आहेत.
जर आपल्यालाही कोणाला तसे विकार असतील, सोडायची इच्छा असेल, तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण करून त्यांच्या शरणामध्ये येऊन सांगितलेल्या नियमामध्ये राहून भक्ती केली तर त्यांचेसुद्धा विकार नक्कीच दूर होतील. ही मला माझ्या परमात्म्यावर भरोसा आहे, संत रामपालजी महाराजांवर भरोसा आहे. तर तुमचंही नक्की त्याच्यापासून सुटका होईल एवढे मी आश्वासन देतो. तुम्ही सर्वजण या, संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या, दीक्षा घ्या आणि आपल्याही जीवनाचं कल्याण करून घ्या, अशी मी सर्वांना प्रार्थना करतो. सर, जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं. जर समाजामध्ये एखादी व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रोगामध्ये आज ते पीडित आहेत, त्याचप्रमाणे व्यसनाधीन झालेले आहेत आणि व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ते बराच खर्च करत आहेत, या देवाकडे जात आहेत, त्या देवाकडे जात आहेत, या साधुसंताकडे जात आहेत, झाडफूक करत आहेत, परंतु त्यातून त्यांना काही आराम मिळत नाही. तर अशा सर्वांसाठी आपण आज आपल्या अनुभवातून सांगत आहात की जर ह्या दुःखातनं, या व्यसनातून जर मुक्तता हवी असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी. ह्या आपल्या गोष्टीवर जर एखादा साधक विश्वास ठेवत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध प्रकारच्या चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. त्याच्यावर खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवरती संत रामपालजी महाराजांच्या आश्रमाचे व नामदीक्षा केंद्रांचे नंबर दिलेले असतात. त्या नंबरवर आपण संपर्क साधून नामदीक्षा केंद्राचा पत्ता घेऊन जवळच्या नामदीक्षा केंद्रावर जाऊन आपण नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना टीव्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळचं काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे, तिथला त्याला पत्ता मिळतो आणि तेथे तो जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या भक्ती साधनेसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी त्या नामदान केंद्रावर जाऊन त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील की जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मिळेल? आणि आपणसुद्धा जेव्हा बरवाल्याला गेले होते हरियाणामध्ये तर त्या ठिकाणी आपण किती राशी त्या ठिकाणी मोजली जेणेकरून आपल्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मिळाली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे तिथे लागत नाही. वरतून आपण नामदीक्षा जर घेतली तर आपल्याला त्यांच्याकडनं एक आरतीचं पुस्तक, एक फोटो आपल्याला स्वतः फ्रीमध्ये आश्रमाकडनं भेटतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.